आपण आता सगळ्यात पहिले स्टार्ट करूयात टोनर पासून. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे टोनर तुमच्या फेससाठी. जर पोर्स असतील जसे मला आहेत, सो तुम्ही पोर्स टायटनिंगसाठी टोनर तुमचं खूप चांगलं काम करतं. सो तुम्ही नक्कीच ट्राय करा. आणि ह्याला फक्त असं स्प्रे बॉटलमध्ये टाकून ठेवा छोट्याशा, आणि ह्याला फक्त असं स्प्रे करतं. आणि त्यानंतर आपण थोडंसं असं टॅपॉटमेंट करायचं आहे, जेणेकरून प्रॉडक्ट जे आहे ते प्रॉपर आपल्या स्किनमध्ये जाईल. कोणताही मेकअप करायच्या अगोदर तुमची स्किन प्रॉपर व्यवस्थित फेस वॉश केलेली असायला हवी. आता ह्याच्यानंतर मी यूज करत आहे पीएसईचं जेल बेस्ड मॉइश्चरायझर, कारण माझी ऑइली स्किन आहे. तुमची स्किन जर ड्राय असेल तर तुम्ही क्रीम बेस्ड प्रॉडक्ट यूज करा. तर आपण आता हे यूज करत आहोत पीएसई ब्रँडचं. खूप चांगलं मॉइश्चरायझर आहे, हायड्रेटिंग आहे. सो तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचा मॉइश्चरायझर तुम्ही व्यवस्थित लावला तर तुमचा मेकअप पण जो आहे तो व्यवस्थित स्टे करतो. तर या गोष्टीचं तुम्ही काळजी घ्या. आईज वरती आपल्याला मॉइश्चरायझर लावायचं नाहीये, कारण जर आपण मेकअप करणार असाल तर तुमचं मॉइश्चरायझरने तिथे कुठलंही प्रोडक्ट जे आहे ते चार व्हरायटी असतात, कलर्स असतात. लाईट ब्राऊन, डार्क ब्राऊन आहे, ब्लॅक आहे आणि लाईट ब्राऊन आहे. तुम्हाला जो शेड आवडत असेल तर तुम्ही लावू शकता. मी इथे डार्क ब्राऊन लावत आहे. आयब्रो करताना कधीही लक्षात ठेवा, आपण लास्ट कॉर्नर पासून स्टार्ट करणार आहोत, आपण फ्रंट पासून स्टार्ट नाही करायचं. मेकअप आय मेकअपसाठी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की जो पण तुम्ही शेड चूज करताय, तुमचा जो आय बेससाठी आपण मेकअप चूज करणार आहोत, लाईक आपण फक्त कन्सिलर लावतोय. सो कन्सिलर जो असणार आहे तो तुमचा लाईट शेड कन्सिलर असायला पाहिजे फॉर आय बेस. ठीक आहे. सो आता मी माझ्या स्किन टोनच्या अकॉर्डिंग जो मला लाईट कन्सिलर वाटतं तो मी यूज करते. आपण दोन्ही साईडला अशाच पद्धतीने लावून घेणार आहोत. तुमच्याकडे ब्रश नसेल तर तुम्ही बोटाने लावलं तरीही चालेल. आणि आपण आता ह्याला थोडंसं ब्लेंड करून घेणार आहोत अशा पद्धतीने. खूप हलक्या हाताने आपल्याला ब्लेंड करायचं, खूप जास्त ब्लेंड नाही करायचं, नाही तर पूर्ण प्रोडक्ट निघून जाईल. या गोष्टीची आपण ह्याने सेट करून घेणार आहोत. कन्सिलरला सेट करणं खूप गरजेचं आहे, नाही तर तुम्ही आईवर कुठलाही प्रोडक्ट यूज केला तर तो पूर्णपणे निघून जाईल. या गोष्टीची काळजी घ्या. मेकअपसाठी एक ब्राऊन कलरचा शेडने आपण आय कट क्रीज करणार आहोत. सो क्रीज लाईनला फक्त आपण ब्लेंड करणार आहोत. अशा पद्धतीने आपण ब्लेंड करायचं. एकदम सेटल मेकअप दिसायला हवा. ओके. आता इथे आपण क्रीजला पूर्ण प्रॉपरली ब्लेंड करून घेऊया. पूर्ण क्रीज लाईन कम्प्लीट करूया. एक लक्षात ठेवा, क्रीज लाईन आपली जी आहे ती इथून इथपर्यंत नाही गेली पाहिजे, नाहीतर जर तुमची क्रीज लाईन इथपर्यंत गेली तर ती खूप वियर्ड दिसते. सो चांगलं नाही वाटत कुठल्याही मेकअपवरती. तर त्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. फक्त ब्लेंड करताना इव्हन तुम्ही बोटाने जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही फिंगरने पण अशा पद्धतीचं असं पूर्ण प्रॉपरली असं ब्लेंड करू शकता. फक्त क्रीज लाईनवरती, म्हणजे या लाईनवरती, या पॉईंट्सला. आता आपण फक्त एवढ्याच पोर्शन अशा पद्धतीने आपल्याला ह्याला स्मच करायचं. हे फक्त आयलिड पर्यंत आपल्याला एक लक्षात ठेवा, आयलिड च्या वरच्या साईडलाच फक्त आपल्याला ब्लेंड करायचं, त्याच्यावरती आपल्याला ब्लेंड नाही करायचं. ओके. बघा किती सुंदर दिसतंय. अशा पद्धतीने आपण ह्या साईडला पण करून घेणार आहोत. सेम याच्यामध्ये आता आपण इकडे करणार आहोत. फक्त इथून पूर्ण स्टार्टिंग पॉईंट पासून नाही घ्यायचं, फक्त आयलिड जे आहे तिथे आपल्याला लावायचं आहे. ओके. आणि आपल्याला त्याला प्रॉपरली हलक्या हाताने ब्लेंड करायचं. फक्त ते आयलिड पर्यंत गेलं पाहिजे, त्याच्यावरती नाही. कट क्रीज आपण जिथे केला तिथे नाही गेलं पाहिजे, क्रीज लाईनला. सॉरी. अशा पद्धतीचं आपल्याला ब्लेंड करायचं. किंवा तुम्हाला बोटाने करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने वरच्या साईडला ह्याला वॉश करू शकता. इथे आपला थोडंसं जेल लाईन कमी पडलाय. आणि तुम्हाला आता ह्याला जर सेट करायचं असेल तर आपण ह्याच्यावरती काय करणार, हलकासा तुमचा ब्लॅक कलरचा जो आयशॅडो आहे तो आपण जस्ट असं टॅप करणार आहोत आणि ह्याच्यावर फक्त असं टॅप करणार आहे. दॅट्स इट. दिसते ना खूप सुंदर. बघा, मी इनर कॉर्नर पासून दोन्ही तुम्ही आईसमध्ये बघू शकता. मी इनर कॉर्नर पासून नाही घेत आहे, मी फक्त मिडल पोर्शनचा जो आयलिडच्या खालचा पोर्शन आहे त्याच्यावरती मी फक्त ब्लेंड केला. मी कन्सील माझ्या आय बेसच्या खाली करणार आहे. ओके. जिथे जिथे प्रॉब्लेम्स आहेत तिथे आपण पहिले लावणार आहोत आणि पूर्ण फेसला असं कन्सील करणार आहोत.
प्रोडक्ट लावताना कधीही एक लक्षात ठेवा की आपल्याला खूप घाई नाही करायची आहे. ओके, कारण तुम्ही जर घाई केलात तर तुमचा मेकअप. आता आपण या ब्लेंडरने प्रॉपरली ब्लेंड करतोय. अशा पद्धतीने आपल्याला प्रॉपरली ब्लेंड करायचं. तुम्ही कन्सिलर कोणत्याही ब्रँडचं वापरा, फक्त एक लक्षात ठेवा आपल्याला जो आय बेस आहे, आपल्या जो आय लिड्स असतात. ओके, सो आता आपण ब्युटी ब्लेंडरने प्रॉपरली आपण ह्याला ब्लेंड करून घेणार आहोत अशा पद्धतीने. ओके, आणि ब्लॉक करणार आहोत. ब्रशला असं स्किनवर आपल्याला ड्राय नाही करायचं, या गोष्टीची काळजी घ्या. आणि हे अशा पद्धतीने आपण पूर्ण फेसला ब्लॉक करून घेतो. आता आपला आय मेकअप झालेला आहे. आपण आईच्या खाली पण खूप चांगला व्यवस्थित मेकअप केला आहे. आता आपण काय करणार आहोत, आता आपण आईच्या खाली जो आहे तिथे आपण थोडासा मेकअप करणार आहोत. आता इथे मेकअप म्हणजे काय करणार आहोत, आपण खालच्या आयलिडच्या खाली इकडे या पोर्शन इथे आपण हलकासा जेल लायनर लावणार आहोत. अशा पद्धतीने दोन्ही साईडला लावायचं आहे आपल्याला. थँक्यू. तो होना चाहिए ना. बराबर है, बराबर है. भाई आया मेरा, देखो बीच में कैसे डिस्टर्ब कर रहा है. बघा बघा कसा भाऊ मला डिस्टर्ब करतोय. हक है. हक आहे, हक आहे. सो आता आपण स्मॉल ब्रशच्या हेल्पने आपण काय करतोय की जो ज्या कलरचा आपण क्रीज लाईनला आपण एक डार्क ब्राऊन कलरचा आपण आय बेस केला होता, राईट, तो त्याच्यामध्ये त्याच कलरने आपण आईच्या खालच्या साईडला फक्त अशा पद्धतीने आपण थोडंसं मश करणार आहे. बघा किती सुंदर दिसतंय डोळे बघा. आता असं वाटतं ना की आपला आय मेकअप पूर्ण कंप्लीट झालेला आहे. सो आता ह्याच्यामध्ये आपण काय करतोय, आता आपण ह्याला सेट करणार आहोत म्हणजे आपण फेरारोसीचा मी मस्कारा यूज करत आहे. फेरारोसीचा मस्कारा खूप चांगला व्हॉल्यूम देतो, तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला हा मस्कारा कसा वाटला. खूप चांगला व्हॉल्यूम देतो, तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला हा मस्कारा कसा वाटला. बघा आपण खूप सिंपल मेकअप करतोय पण किती छान लुक तुम्हाला दिसणार आहे. खूप छान लुक क्रिएट होतो ह्याने. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा असा लुक आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझा मेकअप शिकवलेला कसा वाटला, माझा ट्युटोरियल कसा वाटला आणि तुम्हाला कोणता ट्युटोरियल नक्की पुढे बघायला आवडेल तेही तुम्ही कमेंट करा. मला फेरारोसीच्या मस्कारामध्ये असे दोन साईडला ब्रशेस आहेत. एक मोठा ब्रश असतो आणि एक असा एकदम थिन ब्रश आहे जो लोअर लॅशेससाठी कामाला येतो. युजली कोणी असा लोअर लॅशेससाठी कुठल्याच ब्रँडमध्ये असा मस्कारा येत नाही, तर तुम्ही नक्की ट्राय करा. फेरारोसीचा खूप चांगला मस्कारा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण ह्याला लावतोय. एक लक्षात ठेवा, आपल्याला जेव्हा आपण लिपस्टिक लावतो, आता लिपस्टिक कशी चूज करायची, तर लिपस्टिक आपल्याला आपण जो आय बेस केलाय, आय बेस केल्यानंतर आपण एक क्रीजला एक लाईन केली आहे बघा, ही तुम्हाला ब्राऊन लाईन दिसते. सो ब्राऊन शेडमध्ये आपण कुठल्या तरी कलर्समध्ये जर लिपस्टिकमध्ये गेलो तर आपल्याला आपला मेकअप अजून छान आणि ग्लोई दिसतो. सो आता आपण लिप्सला एक लाईन करून घेऊयात. ओके, अशा पद्धतीने तुम्ही आपल्या पाऊचमध्ये एक डार्क ब्राऊन कलरचा हा मी मार्स ब्रँडचा यूज करते. तुम्ही दुसऱ्या कुठला ब्रँड, मार्स आणि स्विस ब्युटी आता मार्केटमध्ये खूप चांगला रिझल्ट देतो. सो मार्सचा खूप रिजनेबल पण आहे आणि खूप चांगला लॉंग लास्टिंग आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. सो एक ब्राऊन कलरचा तुम्हाला लिप लायनर जो आहे तो तुम्ही तुमच्या पाऊचमध्ये नक्कीच ऍड करा, कारण तो कुठल्याही शेड लिप्सला जेव्हा पण आपण असं प्रॉपर शेप देतो ना तेव्हा आपले लिप्स खूप छान दिसतात. तुमचं छोटे लिप्स असतात किंवा माझे तर ऑलरेडी खूप मोठे लिप्स आहेत, सो लिपस्टिक लावल्यावरती अजून छान दिसतं. सो तुम्ही नक्कीच असं जेव्हा पण लिपस्टिक तुम्ही लावताय मी अशा पद्धतीने एकदा लिपस्टिक लावून बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. खूप छान तुम्हाला. आणि लिपस्टिकमध्ये जर तुम्ही कुठला ब्रँड स्पेसिफिकली बघत असाल तर स्विस ब्युटी आजच्या डेटला खूप रिजनेबल प्राईसमध्ये आणि खूप चांगले कलर्स त्यांच्याकडे आहेत अवेलेबल. सो तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि इझिली तुम्हाला शॉपमध्ये ऑनलाईन सगळीकडे अवेलेबल भेटेल. आता तर नायकावरती सेल पण चालू आहे, नक्कीच एकदा ट्राय करा. आणि बघा हा आपला सिम्पल सेटल लुक किती सुंदर दिसतं. छोटेसे मी पर्ल्स इयरिंग्स घातलेले आहेत, एक सिम्पलची वॉच घातलेली आहे. तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ती तुम्ही वॉच करा. बघा किती सुंदर दिसतं मेकअप.